देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघात मध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता आदी उपस्थित होते. देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहन चालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहन चालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ईशांत राजगुरू यांनी केले, तर राखी गुप्ता यांनी आभार मानले. त्यामध्ये आता इकॉनॉमिक मॉडेलमध्ये पण 6 इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टम आहे. आणि आज ऑटोमोबाईल मध्ये आपली इंडस्ट्री एवढी चांगली आहे की ज्यावेळी मी मंत्री झालो 2014 साली, त्यावेळी इंडस्ट्रीचा साईज होता 7.5 लाख करोड. आणि आता यावर्षी आपली इंडस्ट्री झाली आहे 22 लाख करोड. आपल्या देशामध्ये आपल्या राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी निघाली आहे. आपल्या देशामध्ये 4.5 करोड लोकांना रोजगार देणारी इंडस्ट्री. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.